नमस्कार. उद्या पुसेगावचं मैदान होते आणि त्या मैदानामध्ये 111 गट पळणार आहेत आणि ते 111 गटामध्ये कुणाची चिठ्ठी कुठे निघाली, बकासूरची मथुरची चिठ्ठी कुठे निघाली सगळं सांगतो. चला, गट क्रमांक 1 मध्ये आपल्याला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद 81 रायफल आणि त्याच्यासोबत बहुऱ्या पळताना दिसेल. गट क्रमांक 2 मध्ये आपल्याला रुबाब माऊली यांची चिठ्ठी निघालेली आहे. गट क्रमांक 3 मध्ये आपल्याला जलवा आणि पुष्पराज पळताना दिसेल. गट क्रमांक 4 मध्ये तुफान आणि लक्षा पळेल. गट क्रमांक 5 मध्ये चिमणे आणि साई ही जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 6 मध्ये काडतूस आणि बजरंग पळेल. गट क्रमांक 7 मध्ये आपल्याला कृष्णा आणि हिराची जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 8 मध्ये मुरुमकरांचा सुंदर आणि सावकार पळेल. गट क्रमांक 9 मध्ये नंद्या आणि रामा पळेल. गट क्रमांक 10 मध्ये आपल्याला शेनवडीकरांचा धोनी आणि लकी डॉन ही जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 11 मध्ये आपल्याला VIP राणा आणि नाणेगावकरांचा बैल दिसेल. गट क्रमांक 12 मध्ये आपल्याला कॉकटेल आणि सातारचा लखन पळताना दिसेल. गट क्रमांक 13 मध्ये चिमण्या AK47 हा बैल पळताना दिसेल. गट क्रमांक 14 मध्ये सूर्य आणि सर्जाची जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 15 मध्ये बारामतीकरांचा काशी पळेल. गट क्रमांक 16 मध्ये पक्ष आणि सोन्या पळेल. गट क्रमांक 17 मध्ये शाकीरबाई यांचा वजीर आणि शंकर संतोष तोडकर यांचा पळेल. गट क्रमांक 18 मध्ये कुमटेकर यांचा वजीर आणि राणा पळेल. गट क्रमांक 19 मध्ये सर्जा पळेल हिंगोलीकरांचा आणि त्याच्यासोबत पळेल आकाश राऊत यांचा शंभू. गट क्रमांक 20 मध्ये सिन्नरकरांचा बलमा पळेल आणि त्याच्यासोबत भस्मासूर पळेल. गट क्रमांक 21 मध्ये दादा पक्ष आणि रोमन पळेल. गट क्रमांक 22 मध्ये सुंदर आणि वजीर निसर्ग गार्डन कात्रज यांची जोडी पळेल. त्याच गटामध्ये सिकंदर 81 आणि आदत देवा सांडू मिस्त्री तळेगाव यांचा पळेल. गट क्रमांक 23 मध्ये शिक्रा आणि बलमा पळेल. गट क्रमांक 24 मध्ये चेंडू आणि अमरावतीकरांचा अर्जुन पळेल. गट क्रमांक 25 मध्ये आपल्याला सैतान आणि सूर्या पळेल. गट क्रमांक 24 मध्ये मोठी लढत आहे, मथुर 1001 आणि बावऱ्या पळताना दिसणार आहे. गट क्रमांक 24 मध्ये लक्ष ठेवा, मथुरची गाडी आहे गट क्रमांक 24 मध्ये. गट क्रमांक 25 मध्ये सैतान आणि सूर्याभाई पळेल. गट क्रमांक 26 मध्ये रायफल 74 आणि नकऱ्या 74 ही जोडी पळेल. 27व्या गटामध्ये कचरेवाडीकरांचा सुंदर आणि अमरावतीकरांचा महाकाल पळेल. गट क्रमांक 28 मध्ये नंद्या आणि चेंडू पळेल. पुसेगावकरांचा घरचा साज असेल की काय बघूया. गट क्रमांक 29 मध्ये शारदाबाई पुणे यांचा लक्ष आणि पिस्टन पळेल. गट क्रमांक 30 मध्ये बादल आणि महिब्या दुधेवाडीकरांचा पळेल. गट क्रमांक 31 मध्ये राफेल आणि टायगर पळेल. गट क्रमांक 32 मध्ये निराकरांचा अर्जुन आणि निंबूतकरांचा शंभू पळेल. गट क्रमांक 33 मध्ये छोटा लखन आणि 22 सोन्या पळेल. गट क्रमांक 34 मध्ये संजा पळेल. गट क्रमांक 35 मध्ये बारामतीकरांचा गोविंद आणि जालनाचा बलमा पळेल. गट क्रमांक 36 मध्ये आपल्याला नांदगावकरांचा सोन्या आणि सुरलीकरांचा बलमा ही जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 37 मध्ये सोन्या आणि बिरिजा पळेल छोटू मिस्त्री तळेगाव यांची. गट क्रमांक 38 मध्ये माऊली आणि शंकर पळेल. 39व्या गटामध्ये आपल्याला रामा आणि बंड्याची जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 40 मध्ये विठ्ठल आणि लक्षाची जोडी पळेल. गट क्रमांक 41 मध्ये शंभू आणि जपान पळेल आणि तसेच बादल आणि पैलवान घरचा साध अंबरनाथकरांचा पळेल. गट क्रमांक 42 मध्ये सोन्या पळेल भिवरीकरांचा आणि देवा पळेल बुंडा सुंदर यांचा आणि नक्कीच त्याच्यासोबत बुंडा सुंदर सोबत लक्ष पळेल बावधनकरांचा. 43व्या गटामध्ये ससा आणि मोठी लढत आहे. गट क्रमांक 44 मध्ये अरबवाडीकरांचा निशाण आणि सोन्या पळेल. गट क्रमांक 45 मध्ये नंद्या आणि बिरजा जोडी पळेल. गट क्रमांक 46 मध्ये शंभू आणि पुणेकरांचा वीरा पळेल. 47व्या गटामध्ये माऊली आणि शंकरची जोडी पळेल. गट क्रमांक 48 मध्ये नाशिकचा बादशाह पळेल आणि त्याच्यासोबत त्या गटामध्ये दुर्गा आणि बाब्या घरचा साज पळेल. गट क्रमांक 49 मध्ये आपल्याला माळ्या आणि अंजीर पळेल वाईकरांचा. 50व्या गटामध्ये बीडकरांचा हौशा आणि त्याच्यासोबत बुलेट पळेल. 51व्या गटामध्ये वाडग्या आणि सर्जा पळेल. गट क्रमांक 52 मध्ये वेगाचा शेवट सर्जा आणि त्याच्यासोबत छत्रपती संभाजीनगरकरांचा हरण्या पळेल. गट क्रमांक 53 मध्ये ओगलेवाडीकरांचा तेजा आणि गुरसाळीकरांचा गजा पळेल आणि त्याच गटामध्ये शनी शिंगणापूरकरांचा चित्रा आणि मानघरकरांचं वादळ मोठी लढत आहे. 54व्या गटामध्ये अर्जुन आणि पिस्टन पळेल डोंबिवलीकरांचा. 55व्या गटामध्ये सर्जा 1001 आणि सोन्या ड्रायव्हर खटाव यांचा बलमा पळेल. 56व्या गटामध्ये डायमंड पळेल आणि त्याच्यासोबत येडा रैना पळेल आणि भारत त्याच गटामध्ये आहे 7007 आणि त्याच्यासोबत कालेकरांचा टाग्या पळेल. 57व्या गटामध्ये ताथवडेकरांचा महिब्या पळेल. उपोळेकरांचा घोट पळेल. गट क्रमांक 58 मध्ये तेजा आणि त्याच्यासोबत चिक्या पळेल घरचा साज पळेल. 59 गटामध्ये बागड आणि वजीर ही जोडी पळताना दिसेल. गट क्रमांक 60 मध्ये यामा आणि चेतक पळेल चेतक पळेल. 61 गटामध्ये गणाभाव आणि राघव जोडी पळेल आणि त्याच गटामध्ये मोठी लढत आहे महान भारत केसरी दोरलीचा हरण्या 722 आणि फलटणचा ओम ही जोडी पळेल. 62व्या गटामध्ये दबंग आणि बाजी घरचा साज पळेल. 63व्या गटामध्ये सचिन पळेल नातेपुतेकरांचा आणि त्याच्यासोबत लक्षा वडकीची 2 नंबरची ही जोडी पळेल.
64 गटामध्ये MP किंग शेरा पळेल आणि त्याच्यासोबत टेस्टर पळेल. 65व्या गटामध्ये सम्राट आणि शाकीर भाई यांचा राजा घरचा साज पळेल. 66व्या गटामध्ये राहुल्या आणि भारत हरिश्चंद्र यांचा. 67 गटामध्ये शंकर आणि लायटर ही जोडी पळेल. 68 गटामध्ये देवा सचिन हॉटेल सागर यांचा आणि त्यासोबत जुळेवाडीकरांचा राजा पळेल. होते 68 गट. 69व्या गटामध्ये आपल्याला 69 गटामध्ये आपल्याला सोन्या आणि वर्धन जोडी पळताना दिसेल. 70व्या गटामध्ये आपल्याला बैजा दैवत गोवेकर यांचा आणि त्याच्यासोबत बुलढाणाकरांचा राजा पळेल. 71व्या गटामध्ये श्रीनाथ केसरी तामणकरी लखन आणि त्याच्यासोबत दादा सरकार यांचा सर्जा पळेल. 72व्या गटामध्ये नरेगावकरांचा काना आणि वाकसेवाडीकरांचा बन्या पळेल. 73व्या गटामध्ये नंद्या भाई पळेल. 74व्या गटामध्ये भोळाशंकर आणि सैतान पळेल आणि तसेच त्याच गटामध्ये MM नानांचा राजा आणि बादल पळेल. 75व्या गटामध्ये पनवल सत्यम आणि हरण्या घरचा साज पळेल. 76व्या गटामध्ये फुरसंगीकरांचा कैलास आणि बदाम पळेल. 77व्या गटामध्ये आमदार आणि बजरंग पळेल वांगीकरांचा आणि त्याच गटामध्ये मोहलीशेठ धुमाळ यांचा महाराज आणि कालेकरांचा रुद्रा पळेल. 78व्या गटामध्ये सोमाटणेकरांचा घरचा साज साई आणि रुद्रा ही जोडी पळेल. 79 गटामध्ये लक्ष आणि पालेगावकरांचा बादल पळेल. 80व्या गटामध्ये कळमीकरांचा शंभू आणि सुंदर 11 जो संतोष तोडकर यांचा आहे तो. 81व्या गटामध्ये पुसेगावकरांचा अर्जुन आणि नाशिकचा गुरु पळेल. 82 गटामध्ये रायफल पळेल पंधरेकरांची आणि त्याच्यासोबत वजीर पळेल लोणीकरांचा. 83व्या गटामध्ये गजा आणि चिमण्या दहेगावकरांची जोडी पळेल. 84 गटामध्ये कंदूरचा राजा आणि अर्जुन मथुरा फार्म यांचा घरचा साज पळेल आणि तसेच दोरलीकरांच्या हरण्याच्या दावणीतला 722 गुज्जर आणि जलवा घरचा साज पळेल. 85व्या गटामध्ये छब्या आणि देवा पळेल. छब्या पळेल घरनिकेकरांचा. 86व्या गटामध्ये बावरे आणि राजा धुळेवाडीकरांचा. 87व्या गटामध्ये सायको आणि हिरा संभाजीनगरकरांचा पळेल. 88व्या गटामध्ये बलमा पळेल आणि वाघगावकरांचा निशान पळेल. 89व्या गटामध्ये बंट्या आणि सिकंदर पळेल. 90व्या गटामध्ये अंबरनाथकरांचा हरण्या आणि डुरकी ही जोडी पळेल. 91व्या गटामध्ये टायगर आणि बबनदादा यांचा तांडव. बबनदादा लासोनेकरांचा तांडव आणि टायगर ही जोडी पाळताना दिसेल. 91व्या गटामध्ये. 92व्या गटामध्ये आपल्याला शिट्टे आणि रफ्ताळ पळेल. तसेच त्याच गटामध्ये मॅगी आणि वजीर सुद्धा पळताना दिसेल. 93व्या गटामध्ये संभाडॉन पळेल आणि त्याच्यासोबत सोन्या. 94व्या गटामध्ये सर्जा पळेल घोटकरांचा आणि कारुंडेकरांचा चिक्या आणि त्याच गटामध्ये किनीकरांचा रायबा आणि माधव मोठीकरांचा शिकरा. मोठी लढत आहे या गटामध्ये. 95व्या गटामध्ये मुळशीकरांचा शिवाय आणि जीवनडावणी निराम यांचा सुंदर. 96व्या गटामध्ये काजळचा हरण्या आणि चंचरकरांचा शंभू पळेल. 97व्या गटामध्ये धामणेरचा स्वराज आणि बाजीराव पळेल. तसेच त्या गटामध्ये रुद्र आणि तांडवची लढत होणार आहे. 98व्या गटामध्ये फायर आणि गुलास पळेल. 99व्या गटामध्ये आपल्याला बादल आणि टेंभुर्णेकरांचा तो बैल दिसेल. 100व्या गटामध्ये गब्बर आणि बजरंग पळेल आणि त्याच गटामध्ये रैना आणि साजन पळेल. 101 गटामध्ये घरनिकेकरांचा राजा आणि किरण अप्पांचा रैना ही जोडी पळताना दिसेल. 101 नंबर गटामध्ये. 102 गटामध्ये शिवा आणि तुफानची जोडी पळेल. 103व्या गटामध्ये पवन आणि तेजा पळेल. 104व्या गटामध्ये महाकाल आणि वशा पळेल. 105 मध्ये पुष्पराजची चिठ्ठी निघाली दुसरा पुष्पराज हा. 106व्या गटामध्ये चित्तर आणि गुट्टू पळेल. 107व्या गटामध्ये आपल्याला गजा आणि कॅप्टन पळेल. 108 नंबर गटामध्ये बादल आणि बादल पळेल. वीरचा आणि सोनवडीकरांचा माऊली पळेल आणि शिरसोडीकरांची रायफल आणि पाखऱ्या पळेल ही जोडी. 109व्या गटामध्ये बाहुल्या पळेल. शिरडोणकरांचा आणि रायफल पळेल. 110व्या गटामध्ये या बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूरची चिठ्ठी निघालेली आहे सरपंच म्हणून. आम्हाला फसवायला निघालेत मामा, परंतु आम्हाला माहिती आहे बकासूरचं नाव सरपंच आहे. 110व्या गटामध्ये आणि त्याच्यासोबत आपल्याला पळताना दिसणार आहे नितीन आबा शेवाळे यांचा आवडकीचा 1 नंबरचा मानकरी असलेला हिंद केसरी पाखऱ्या आणि शेवट 111व्या गटामध्ये खांडसकरांचा बाळ्या पळताना दिसेल. हे होते 111 गट. उद्या 111 गट उद्या मैदानामध्ये येतोय आणि नक्कीच कोण असले फॅन आपले असतील तर मला नक्कीच कॉल करा 92 84 65 70 99 वर. धन्यवाद.